animals are able to undergoes the formation of the gamete, that is a male gamete and a female gamete. The male gamete is the sperm and the female gamete is the ovum or the egg. Okay, you can easily see on your screen. This is the ovum is the female gametes and sperm is the male gamete, and these gametes are formed from the primordial cell. The primordial germ cells, particularly primordial germ cell. Now you can primordial germ cell, ज्यामध्ये प्रायमोर्डियल जर्म सेल ऑफ द गोनॅड मध्ये जे गोनॅड्स आहे, मेल गोनॅड अँड फिमेल गोनॅड्स. जसं की आपण फिमेल मध्ये जर बघितलं तर फिमेल गोनॅड्स कोणता येतं, दॅट इज ओहोरी मध्ये ज्या सेल असतात दॅट इज नोन एज द प्रायमोर्डियल सेल्स, प्रायमोर्डियल जर्म सेल. आणि ह्याच्यामध्ये मेल मध्ये जो गोनॅड असतो दॅट इज नोन एज द टेस्टिस. ह्या टेस्टिस मध्ये ह्याला गोनॅड्स म्हणतो आपण, टेस्टिस, अँड दी टेस्टिस इज द having the primordial germ cells of the gonads. These are the responsible to the formation of the sperm formation hot asतं, and ovary is responsible to the formation of the ovum, and the fusion of the male and female gametes. These are the form the zygote. Just before the formation of the ovum or the egg, that is known as the gametogenesis. The vein are the त्यामध्ये दोन प्रोसेस आहेत की फिमेल मध्ये गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होत असते, त्या प्रोसेसला oogenesis असं म्हटलं जातं. oogenesis बघा, दोन्ही मध्ये वर्डिंग्स डिफरंट आहे. oogenesis म्हणजे की ओहम फॉर्मेशनची जी प्रोसेस होत असते फिमेल मध्ये, त्या ओहम हा गॅमेट आहे, हा गोनॅड पासून तयार होतो. म्हणजे गोनॅडच्या प्रायमोर्डियल जर्म सेल पासून हा ओहम तयार होतो, आणि ओहम फॉर्मेशनच्या प्रोसेसला oogenesis म्हणतात, आणि स्पर्म फॉर्मेशनच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. म्हणजे गॅमेटोजेनेसिस ही एक कॉमन प्रोसेस आहे की ज्यामध्ये मेल मध्ये फिमेल मध्ये त्याला पर्टिक्युलरली स्पेसिफिक नेमिंग आहे. स्पर्म फॉर्मेशनच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस. दिस स्पर्मॅटोजेनेसिस इन द मेल अँड oogenesis इन द फिमेल. आता आपण आज बघणार आहोत या ठिकाणी की ऍक्च्युअली ह्यामध्ये बघतोय आपण की मेल आणि फिमेल गॅमेट्स, की मेल गॅमेट जो स्पर्म आहे, हा जो स्पर्म आहे, ह्या स्पर्म बद्दल आपण आज आता बघणार आहोत, दॅट इज नोन एज स्पर्मॅटोजेनेसिस. आणि ह्या स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये बघूया आपण ह्या ठिकाणी. These gametes are formed by a process called gametogenesis. The process of gametogenesis occurs in the testes and is called spermatogenesis, whereas in females, gametogenesis is called oogenesis and occurs inside the ovary. Interestingly, spermatogenesis and oogenesis begin at different ages. Spermatogenesis begins at puberty. Now the spermatogenesis begins at a puberty. The process of formation, बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, of process of formation of the male gamete. मेल गॅमेट म्हणजे त्याला आपण स्पर्म म्हणतो, त्याला स्पर्मॅटोझोआ सुद्धा म्हटलं जातं. स्पर्मॅटोजेनेसिस दी प्रोसेस इज बिगिन्स ऍट अ प्युबर्टी. जेव्हा प्युबर्टी आपण बघितलं, प्युबर्टी म्हणजे काय, वेन आर दी मेल अँड फिमेल विच आर दी सेक्शुअली मॅच्युअर्ड, दॅट इज नोन एज अ प्युबर्टी. जसं मेल मध्ये आपण बघितलं की दीज आर दी मेल विच आर हॅव्हिंग बिगिन्स दी स्पर्मॅटोजेनेसिस begins at a puberty, and so that germinal epithelium of the testes, म्हणजे टेस्टिसच्या ज्या जर्मिनल इपिथेलियम जे सेल असतात इज कॉल्ड एज दी स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे स्पर्मॅटोझोआ फ्रॉम दी जर्मिनल इपिथेलियम ऑफ द टेस्टिस इज कॉल्ड एज दी स्पर्मॅटोजेनेसिस at one set of the puberty. At the one set of the puberty, म्हणजे वन सेट ऑफ दी प्युबर्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी दी
there is a formation of the formation of the spermatogenesis. Now the one side of the puberty, the hypothalamus. Hypothalamus is the present in the brain. ब्रेन मध्ये त्या ठिकाणी हायपोथॅलामस प्रेझेंट आहे आणि हा हायपोथॅलामस बिगिन्स दी सेक्रेशन ऑफ दी गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. बघा कोण आता बघा जेव्हा प्युबर्टी आल्यानंतर आपण आता काळजीपूर्वक लक्षामध्ये घ्या काय सांगायला लागलो तर खूप सोपं आहे. फक्त तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. मी ह्या ठिकाणी हा जो स्पेस आहे ह्या स्पेस मध्ये लिहितोय. आता बघा ह्या ठिकाणी एकदा जर प्युबर्टी झाली, स्पर्मेटोजेनेसिस स्टार्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द प्युबर्टी. आता प्युबर्टी झाले म्हणजे दॅट विल बी मेल्स आर सेक्शुअली मॅच्युअर्ड. हा सेक्शुअली मॅच्युअर्ड झाला. मॅच्युअर्ड झाल्यानंतर देन मॅच्युअर्ड होईपर्यंत त्याला कुठल्या प्रकारची स्पर्मेटोजेनेसिसची प्रोसेस होणार नाही. म्हणजे वय वर्ष 15च्या खाली असेल 14च्या खाली असेल तर त्या ठिकाणी स्पर्मेटोजेनेसिस होणार नाही. परंतु जेव्हा एकदा प्युबर्टी अचीव्ह झाली, सेक्शुअली मॅच्युअर्ड झाला तर त्या ठिकाणी स्पर्मेटोजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट होते. आणि स्टार्ट झाल्यानंतर ब्रेन मध्ये जो हायपोथॅलामसचा जो पार्ट आहे, हायपोथॅलामस बघा ह्या ठिकाणी लिहितोय मी, हायपोथॅलामस कुठं असतो हा पार्ट? हा पार्ट असतो ब्रेन मध्ये, ब्रेनच्या मिड ब्रेन मध्ये. आणि हायपोथॅलामस is begins the secretion of the hormones. म्हणजे हा एकदा प्युबर्टी अचीव्ह झाली, ही प्युबर्टी समजा या ठिकाणी प्युबर्टी इथे लिहितोय मी प्युबर्टी म्हणजेच तो सेक्शुअली मॅच्युअर्ड झाला प्युबर्टी. आणि ही प्युबर्टी झाल्यानंतर देन हायपोथॅलामस आर गोज टू सेक्रेशन ऑफ द हार्मोन. दॅट हार्मोन इज नोन एज दी गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग GnRH गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ह्याला म्हणायचं. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन कोण रिलीज करतो? द हायपोथॅलामस इज द पार्ट ऑफ द ब्रेन्स and initiate the significant increase in the secretion of the follicle stimulating hormones. हा काय करतो? हा हार्मोन्स that will be initiating कोणता? गोनॅडोट्रोपिक रिलीजिंग हार्मोन्स are increasing the significant increasing the secretion of the follicular stimulating hormone FSH. म्हणजे follicular stimulating hormone ला इनिशिएट करतो. कशा? सिग्निफिकंटली hormones which are inducing the spermatogenesis process. हा follicular stimulating hormone काय करतो? स्पर्मेटोजेनेसिसच्या प्रोसेसला इंड्यूस करतो, स्टार्ट करतो. And each seminiferous tubules is lined by the single layer of the cuboidal epithelial cell are called as the germinal epithelium. म्हणजे हा follicular stimulating hormone काय करतो? की आपण बघितलं ज्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. ओके, each seminiferous tubule are lined by the germinal cuboidal epithelial cells. cuboidal epithelial cells कशामध्ये? जर्मिनल इपिथेलियल सेल्स असं पण म्हणू शकतो आपण त्याला. cuboidal epithelial cells of called the germinal epithelium cells कशामध्ये असतात? त्या असतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये. इंटरनली लाइन्ड बाय सेमिनिफेरस ट्युब्युल्स आर इंटरनली लाइन्ड बाय द जर्मिनल एपिथेलियल सेल and cells of germinal epithelium undergo the spermatogenesis. म्हणजे इथली सेल जी आहे कशामधली आपण जर बघितलं तर त्या सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये असे एक लोब्युल्स असतात आणि त्या लोब्युल्स मध्ये असे सेमिनिफेरस ट्युब्युल असतात. these are the highly coiled structures seminiferous tubules. याच्या इंटरनली लाइन्ड जे असतात त्याला जर्मिनल इपिथेलियल सेल म्हणतात. आणि जर्मिनल इपिथेलियल सेल अंडरगो दी स्पर्मेटोजेनेसिस. कोणती सेल असते? जर्मिनल. आपण त्याला लिहू जर्मिनल इपिथेलियल सेल्स GEC. आणि हा स्पर्मेटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये जातो. आणि स्पर्मेटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये गेल्यानंतर दीज आर दी टू प्रोड्यूस दी स्पर्म. हा स्पर्म प्रोड्यूस करतो. हा जो स्पर्म प्रोड्यूस व्हायला लागला, आता हे स्पर्म प्रोड्यूस होत असतात. अँड द प्रोसेस ऑफ दी स्पर्मेटोजेनेसिस आर इन्व्हॉल्व दी 3 फेजेस. त्याच्यामध्ये 3 फेजेस असतात. दी स्पर्मेटोजेनेसिस are the involved the 3 phases. The process of spermatogenesis involve the 3 phases.
3 फेजेस असतात, त्यामध्ये आपण बघूया वन बाय वन त्या 3 फेजेस कोणकोणत्या आहेत. तर ह्या 3 फेजेस मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. नाउ दिस 3 फेजेस usually between 12 and 13 years of age, and is divided into 2 stages: spermatocytogenesis and spermiogenesis. Spermatocytogenesis, the first stage, occurs in the seminiferous tubules. Spermiogenesis, तर ह्यामध्ये त्या 3 फेजेस ज्या आहेत, स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मिओजेनेसिस अँड स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. आता ह्यामध्ये ज्या 3 फेजेस आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे त्यामध्ये मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज, या 3 फेजेस ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या तत्पूर्वी हा तुम्ही व्हिडिओ सुद्धा spermatocytogenesis, the first stage, occurs in the seminiferous tubules. Looks like you're having a hard time reading on the web. Wait, are you seriously trying to highlight on the screen? Okay, I got you. I have a Whose inner walls are lined with spermatogonia, the diploid male germ cells containing 46 chromosomes. Some of these spermatogonia divide mitotically to form 2 daughter cells. Of these 2 daughter cells, one remains the spermatogonium, while the other one becomes the primary spermatocyte. This primary spermatocyte divides meiotically to form 2 equal cells called secondary spermatocytes. Unlike primary spermatocytes, secondary spermatocytes are haploid cells containing 23 chromosomes each. Spermatocytogenesis is succeeded by spermiogenesis, during which the spermatids differentiate into an elongated and tadpole-like spermatozoa or sperms. However, during this process, the heads of these sperms remain embedded in the Sertoli cells, which provide these developing sperms with nutrition. Post-spermiogenesis, non-motile sperms are released into the lumen of the seminiferous tubules by a process called spermiation. The lumen has testicular fluid that helps transport the non-motile sperm to the epididymis, where they mature and become motile. During ejaculation, sperm from the epididymis are transported via the vas deferens to the urethra in the penis. As the sperms pass through the different tubes, it mixes with fluids secreted by the seminal vesicles and prostate gland to form a mixture called semen, which is ejaculated by the penis. Did you know that semen released during a single ejaculation contains 200 to 300 million sperms? Microscopic studies have revealed that a typical sperm is covered by a plasma membrane and has 4 distinct parts: head, neck, a middle piece, and a tail. Inside the head lies an elongated haploid nucleus containing chromosomes. The anterior part of this nucleus is surrounded by acrosome, a cap-like structure filled with enzymes that help fertilize the ovum. The sperm's head is followed by its neck and middle piece, which is filled with mitochondria. These mitochondria break down glucose in the semen to produce ATP, an energy molecule that powers the movement of the sperm's tail.
the formation of sperm is triggered when the hypothalamus secretes high levels of gonadotropin-releasing hormone, or GnRH. This GnRH acts on the anterior pituitary gland and stimulates the secretion of the luteinizing hormone, or LH, and follicle-stimulating hormone, or FSH. LH, in turn, stimulates the Leydig cells to synthesize and secrete androgen, a hormone that triggers spermatogenesis. FSH, on the other hand, acts on the Sertoli cells to stimulate the secretion of substances that nurture sperm cells during spermatogenesis. While spermatogenesis occurs at puberty, oogenesis is triggered before a woman's birth. When the germinal epithelium cells in the ovary of the fetus divide mitotically to form gamete mother cells called oogonia. Now in this process of the spermatogenesis, पहिली फेज जी असते ती म्हणजे की मल्टिप्लिकेशन फेज. की मल्टिप्लिकेशन फेज मध्ये या ठिकाणी बघा, मल्टिप्लिकेशन फेज मध्ये नाव दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स मध्ये की ज्या सेल असतात, दी प्रायमोर्डियल सेल्स, त्यालाच प्रायमोर्डियल जर्म सेल्स असं म्हणतात. ऑफ दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स are undergoes the repeated mitotic divisions. Now these, आता बघा या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्यूल दाखवलं तुम्हाला, आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स मध्ये these are the lumen of these seminiferous tubules. These are the undergoes the mitotic division, multiplication phase to produce the large number of these spermatogonia. This spermatogonium and cell divisions are the take place. Now the mitotic division to produce the large number of these spermatogonia. Each spermatogonium is a diploid one with the 46 chromosomes. ज्यामध्ये 46 chromosomes या ठिकाणी दाखवलेले आहेत, त्याला स्पर्मॅटोगोनिया म्हणतो आपण. आणि हा स्पर्मॅटोगोनिया आर अंडरगोज दी मल्टिप्लिकेशन फेज. ह्यामध्ये मल्टिप्लिकेशन फेज मध्ये ज्यावेळेस ह्या मध्ये एकाचे त्या ठिकाणी सेकंडरी स्पर्मॅटोसिस्ट तयार झाला, आणि सेकंडरी स्पर्मॅटोसिस्ट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी these secondary spermatocysts which are undergoes the primary spermatocyst and secondary spermatocyst which primary spermatocyst which is the diploid one, which is with the 46 chromosomes, and secondary spermatocyst is the haploid which are having the 23 chromosomes. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन म्हणजे आता आपण जर बघितलं तर ही प्रायमरी स्पर्मॅटोसिस्ट आपण आता बघितली, ज्यामध्ये काय आहे की 46 क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये आहेत आणि ती डिप्लॉइड कंडिशन मध्ये असते, प्रायमरी स्पर्मॅटोसिस्ट त्याला म्हणायचं. आणि जी सेकंडरी जेव्हा ह्याच्या ठिकाणी आता हे काय झालेलं आहे, आता ही सेकंडरी स्पर्मॅटोसिस्ट आहे, ज्यामध्ये आता आपण बघितलं ह्या ठिकाणी की देर इज हॅव्हिंग 46 क्रोमोझोम. दीज आर दी डिप्लॉइड वन, a primary spermatocyst, and these are undergoes the mitotic division and to form the a secondary spermatocyst. These are the secondary spermatocysts which are the haploid one, because which are having the 23 chromosome, and these are the having the 23 chromosomes, and these are the haploid one. So that next one is the now these are the multiplication phase. Second meiotic division झाल्यानंतर आता second meiotic division काय होईल, second meiotic division मध्ये these are the second meiotic, there is a formation of these spermatids. Now here second
meiotic division मध्ये spermatids तयार झाल्या. Now these spermatids are formed second meiotic division मध्ये. Now this second, some of these spermatogonia stop the dividing and grow in size and develop into primary spermatocyst and due to the accumulation of the force. आता ह्या ठिकाणी पुढे काय होईल की काही त्याच्यामधल्या ज्या some of the spermatogonia stop the dividing and grow into the size developing into the primary spermatocyst and due to the accumulation of the foods. Second one, तर त्या ठिकाणी काय होईल की मॅच्युरेशन फेज होईल. Now in this maturation phase, spermatocytogenesis and in spermiogenesis मध्ये, now this goes to the formation of the maturation phase. आता हे growth and development of these sperms, which are the here process maturation phase. Now this goes to a maturation phase. It involves the meiotic and reductional division, and this spermatocyst undergoes the first phase of the meiotic division and leading to the formation of the two haploid cells called as the secondary spermatocyst, and which are with 23 chromosomes. Each secondary spermatocyst undergo the second phase of the meiotic division and to produce the 4 haploid sperms. Now here 4 haploid sperms. You can see here 4 haploid sperms. Now the secondary spermatocysts are undergo the second phase of the meiotic division. आताच आपण बघितलं second meiotic division, and 4 haploid spermatids are the form. आताच आपण सांगितलं की 4 ह्या ठिकाणी बघा 4 haploid spermatids. These are the 4 haploid spermatids are the form. You can see here again. These are the 4 haploid spermatids are the form. These are the known as the sperms formation here. This spermatid is non-motile, non-functional. Yeah, functional नसतात, non-motile असतात. It gets transformed into the functional spermatozoa by the process called as the spermatogenesis. आता जेव्हा sperm formation झाल्यानंतर हे spermatozoa जो आहे फंक्शनल नॉन फंक्शनल टू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ होत असतो. स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्मॅटोझोआ मध्ये होत असतं बाय द प्रोसेस ऑफ द स्पर्मिओजेनेसिस. Spermiogenesis, during the process of the change, the spermatid remain held to each other and then to the Sertoli cell by the cytoplasmic bridge. आता बघा ह्या ठिकाणी हा जो Sertoli cell ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. These are the now here Sertoli cells. The Sertoli cells बघा ह्या ठिकाणी Sertoli cell in the seminiferous tubules, and the Sertoli cells, each Sertoli cell by the cytoplasmic bridge, the sperm heads remain attached to the Sertoli cells. बघा या ठिकाणी Sertoli cell ला remain attached होत असतात sperm चे heads. The sperm heads remain attached to the Sertoli cell and their tails hanging in a lumen of the seminiferous tubule. Seminiferous tubule च्या lumen मध्ये ते hanging होत असतात. बघा या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसेल आहे. You can see here sperms, हे दिसतात, हे sperms आहेत. And आता ह्या ठिकाणी ह्या पिक्चर्स मध्ये तुम्हाला पण दिसेल lumen of seminiferous tubule. Lumen of seminiferous tubule मध्ये हा पोर्शन ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. हे फार महत्वाचं आहे, समजावून घ्या. म्हणजे हेड जे असतात, हा जो हेड पोर्शन आहे, हेड ऑफ द स्पर्म, हेड ऑफ द स्पर्म, हे दिसतात हेड ऑफ द स्पर्म, हे दिसतात हेड ऑफ द स्पर्म. हे कुठे अटॅच असतात? These are the attached to the Sertoli cell, and the tail is hanging in lumen of the seminiferous tubule. Lumen of the seminiferous tubule. These are the tails. Here सर्व tails आहेत. These are the hanging in position in lumen of the seminiferous tubules, so that these are the during this spermatogenesis length of the spermatids are increases. Length of the spermatids are the increases, and centrioles are rearranged as a primary and distal centrioles. त्याच्यामध्ये हा मायग्रेशन होत आहे त्याचं. हा एपिडिडायमिस मध्ये गेला,
then epididymis मधून that will be goes to the migrated or transferred to this next epididymis to the vasa differentia, then urethra मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी हा युरेथ्रा मध्ये पास होतानाच्या अगोदर त्या ठिकाणी there is a form the prostate gland, seminal vesicles, and then to the reach to the semen at the tip of the penis. Now here the centrioles are rearranged and primary and distal centrioles mitochondria becomes a spirally coiled, त्याच्यामध्ये mitochondria असतो आणि हा mitochondria these are the spirally coiled, and the acrosome is formed from the Golgi complex. या sperm मध्ये आपण जर बघितलं तर the million number of the sperms are formed in this process. The structure of the sperm is a male gamete. It is a motile microscopic elongated cells, and it is divided into the three parts, and these three parts is the known as the head, middle piece, and the tail. Now in the head, the sperm head is oval in shape, and आता ह्या ठिकाणी हेड बघितलं आपण, हेड मध्ये जर बघितलं तर ओव्हल इन शेप अँड कंटेन दी हॅप्लॉइड न्यूक्लियस, त्याच्यामध्ये हॅप्लॉइड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अबोव द न्यूक्लियस देयर आर अ कॅप लाईक स्ट्रक्चर आर दी प्रेझेंट कॉल्ड द ऍक्रोसोम. हा ह्या ठिकाणी कॅप लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसू शकतं. हा कॅप लाईक स्ट्रक्चर मध्ये जर आपण बघितलं तर दिस आर द कॅप लाईक स्ट्रक्चर इज द नोन ऍज, हे पोर्शन दिसायला लागलं तुम्हाला. हा कॅप लाईक स्ट्रक्चर इज द नोन ऍज दी ऍक्रोसोम. ह्याला ऍक्रोसोम म्हणतात. दीज आर दी नोन ऍज दी ऍक्रोसोम. हे acrosome आहे. Then it is a form from the Golgi bodies, and acrosome are contain the hydrolytic enzyme. ह्या acrosome मध्ये hydrolytic enzyme present असतात. These are the hydrolytic enzyme is known as the hyaluronidase and the proteolytic enzymes like the zona lysins and the corona पेनिट्रेटिंग एन्झाइम. ह्याच्यामध्ये ऍक्रोसोम मध्ये कोणकोणते एन्झाइम प्रेझेंट असतात तर आपण त्याचा डिटेल मध्ये बघितलं तर नंबर 1 चा हॅरुलोनायडेज आपण इथं लिहू शकतो. हॅरुलोनायडेज. देन प्रोटिओलायटिक एन्झाइम नंबर 2 चा एन्झाइम आहे प्रोटिओलायटिक एन्झाइम, दॅट इज नोन एज झोनालायसिन. त्याच्यामध्ये झोनालायसिन आहे. अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम आणि कोरोना रॅडिएटाला पेनिट्रेटिंग करणारा एन्झाइम, दॅट इज नोन एज कोरोना penetrating enzymes. These are the three enzymes are the present in the acrosomes. Then middle piece, neck. Now plasma membranes are the present. हेड पीस ह्यामध्ये हेड मध्ये बघितलं आपण तर हेड मध्ये सांगितलं. देन neck regions, middle piece and tail. Now the head regions nucleus are the present, and in the middle piece neck regions it is a very short regions having a two centrioles, the proximal centrioles and the distal centrioles. त्याच्यामध्ये दोन centrioles present असतात. proximal म्हणजे वरचं आहे, distal म्हणजे खालचं centrioles आहे. त्या ठिकाणी दोन centrioles present असतात. Now the acrosomes nucleus present आहे. In this nucleus, in this head piece, head मध्ये acrosome ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. acrosome nucleus मध्ये there is a chromosomes are the present, and then in the middle piece and neck there is in middle